एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल नाशिक शहरातील खुटवड नगरमध्ये घडली। श्रावणी पाटील असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे। मात्र श्रावणी पाटील हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। श्रावणी ही आपल्या वडिलांसोबत सुरू असलेल्या लसीकरणासाठी गेली होती आणि टीटी लस घेतल्यानंतर अवघ्या 3 ते 4 मिनिटात मृत्यू झाला असल्याचा आरोप श्रावणीचे मामा विनोद साहेबराव मराठे यांनी केला। तर सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकताय की श्रावणी एका मेडिकलमध्ये दुकानात वस्तू खरेदी करत असताना अचानक खाली पडल्याचं दिसून येत आहे। मी विनोद साहेबराव मराठे। काल जी 24 तारखेला दुःखद घटना झाली, माझी एकुलती एक भाची श्रावणी अनिल पाटील ही काल लसीकरणासाठी टीटीचं लस घेण्यासाठी जे मारुती मंदिरात गेली तिच्या वडिलांबरोबर आणि टीटीचं इंजेक्शन घेतल्यानंतर हार्डली 3-4 मिनिटाला 50 फुटावर आल्यानंतर ती डायरेक्ट कोलॅप्स झाली लसीकरणामुळे आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। आम्हाला इतका पण वेळ मिळाला नाही का तिला दवाखान्यात घेऊन जावंच तर तिचे प्राण वाचले नाही। असं ह्या लसीकरणीमध्ये काय होतं काय नाही। आणि काल संध्याकाळी पीएमच्या ठिकाणी जेव्हा विचारण्यात आलं एनएमसीच्या अधिकाऱ्यांना तर त्यांनी तेव्हाही खोटं सांगितलं। काल रात्री न्यूजमध्ये पण आलं आहे का ही शहरातली 3री केस आहे। ही 3री केस असून सुद्धा अजूनही त्यांनी त्याच्यावर कोणतीच ॲक्शन घेतली नाही आणि यांचं लसीकरण सर्रास चालू आहे। तर माझं एकच एनएमसीच्या आयुक्तांना निवेदन आहे आणि सीपी साहेबांना आणि अंबड पोलीस स्टेशनला निवेदन आहे की याच्या सखोल चौकशी व्हावी, इमिजिएट ही लसीकरण थांबावं, लोकांच्या जीवाशी खेळू नये। माझी एकुलती एक भाची गेली, हॅन्डस्पोर्ट तरी याच्या पुढे बाकीच्या लोकांशी यांच्या जीवाशी खेळू नये आणि याच्यात जो कोणी दोषी असेल ती लसवाले असतील किंवा देणारे असतील ते हे सगळं त्यांनी फाइंड आउट करून तोपर्यंत लसीकरण थांबावं आणि माझ्या भाचीला मात्र जर त्याच्यामुळे मृत्यू झाला असेल तर ॲटलिस्ट तिचं जे काही कंपनीचं नुकसान, कंपनीचा दोष असेल किंवा एनएमसीचा दोष असेल तर तो भरून मिळावा आम्हाला, हीच माझी मागणी आहे। तर टीडी लस घटसर्प आणि धनुर्वात या 2 आजारांवर प्रतिबंध करणारी लस आहे, त्यामुळे अत्यंत सुरक्षित असल्याचं सांगत अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। काल दुपारी श्रावणी अनिल पाटील नावाची 17 वर्षाची युवती इंजेक्शन टीडी घेण्यासाठी एका आमच्या लसीकरण केंद्रावरती आली होती। इंजेक्शन टीडी हे 2 आजारापासून प्रतिबंध करतं, टिटॅनस आणि डिप्थेरिया म्हणजेच मराठीमध्ये धनुर्वात आणि घटसर्प। ही प्रतिबंधात्मक लस आहे। ही लस आम्ही 10 वर्षाच्या मुलामुलींना, 16 वर्षाच्या मुलामुलींना आणि गरोदर मातेला देत असतो। जवळपास या आपल्या पूर्ण नाशिक शहरामध्ये दरवर्षी साधारण 30,000 गरोदर माता, तेवढीच 16 वर्षाची मुलं मुली आणि तेवढीच 10 वर्षाची मुलं मुली यांना ही लस दिली जाते। ही लस अतिशय सुरक्षित आहे, परंतु 10 लाखामध्ये 1 ते 2 जणांना या लसीचा त्रास होऊ शकतो। परंतु ह्या श्रावणी अनिल पाटील हिचा मृत्यू झालेला आहे याचा आमची सविस्तर चौकशी सुरू आहे। त्याच्यामध्ये पंचनामाचा पोलिसांचा अहवाल, त्याचप्रमाणे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट, ह्या सर्व लसीचे नमुने आणि ते विसराचे नमुने याचं जेव्हा अंतिम आमच्याकडे निष्कर्ष येतील त्यावेळेस आपल्याला ह्या अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचता येऊ शकेल। माझं या बाबतीत सर्व नागरिकांना सुद्धा आव्हान आहे की काही माध्यमातून आणि काही पेपरमधून काही चुकीच्या बातम्या पुढे येत आहेत की जसं की कॅन्सर प्रतिबंधक लस घेतली त्याच्यामुळे मृत्यू झाला, श्वानदंशाची लस घेतली, सर्पदंशाची लस घेतली, तर तसं काहीही नाही आहे। ही लस जी होती ती हे धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस होती। आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी काही समिती स्थापन करण्यात आली का आणि याचा अहवाल आल्यानंतर काही कारवाई संदर्भात आमची AEFI नावाची कमिटी असते, म्हणजे लसीकरणानंतर उद्भवणारे दुष्परिणाम जेव्हा होतात तेव्हा लगेच आमची उच्चस्तरीय कमिटी होते। त्याची मिटिंग आता 11 वाजता उपसंचालक कार्यालयामध्ये आहे। त्या मिटिंगचा अहवाल आम्ही लगेचच पुणे कार्यालयात पाठवत आहोत। आमचं जे मेन पुणे कार्यालय आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं प्रमुख केंद्र, तिथले सुद्धा अधिकारी वर्ग आता नाशिकला येण्यासाठी निघत आहेत। सविस्तर आम्ही अहवाल तयार करून तसा अहवालाची प्रत आम्ही आपणास सोबत देऊया। आता श्रावणी पाटीलचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।